भारत रत्न डॉक्टर भीमराव अंबेडकर की आज 134वीं जयंती है। इस मौके पर समस्त मानव जाति के उत्थान के लिए उन्हें याद किया गया। इसी कड़ी में सांसद वर्षा गायकवाड़ ने मुंबई में बाबा साहब का अभिवादन किया। इस अवसर पर उन्होंने मीडिया को अपनी प्रतिक्रिया दी। नाही, मला प्रश्न विचारायचा आहे की त्यांना बाबासाहेब कळलेच आहेत का मुळात? कारण ज्या तऱ्हेने देशामध्ये राजकारण चालू आहे किंवा ज्या तऱ्हेने आपण बघतोय द्वेषाचं राजकारण चालू आहे, मणिपूरची घटना होते, बाकीच्या घटना होतात किंवा हाथरस होतो, उन्हाव होतो, तेव्हा ते कधीच बोलत नाहीत। ज्या वेळेला त्यांच्याच पक्षामधला कोणीतरी त्या ठिकाणी एका आदिवासीवरती लघुशंका करतो ते कधीच बोलत नाहीत। ज्या वेळेला मागासवर्गीयांवरती अन्याय होतो तेव्हा ते कधीच बोलत नाहीत। जेव्हा संविधानावरती हल्ला होतो ते कधीच बोलत नाहीत। जेव्हा त्यांचेच खासदार त्यांचेच आमदार ज्यावेळी म्हणतात की आम्ही संविधान बदलण्याची भाषा करतात तेव्हा ते काहीच बोलत नाहीत। देशाच्या बाहेर जाऊन तथागतांचं दर्शन करतात, देशाच्या बाहेर जाऊन महात्मा गांधीजींचं नाव घेतात, आम्ही देशाच्या संविधानाला हात लावून आणि असं म्हणतात। पण ज्या वेळेला देशाच्या संसदेचं उद्घाटन व्हायचं त्यावेळी राष्ट्रपतींना बोलवलं जात नाही महामहिमला। श्रीरामांच्या ज्यावेळी मंदिराचं उद्घाटन होतं त्यावेळी सुद्धा जे आहे ते महामहिम राष्ट्रपतींना बोलवलं जात नाही। ज्यावेळी संविधानाची प्री हॅम्बलची ज्या प्रतिकृती येते, ज्या वेळेला संसदेचं ओपनिंग असतं त्यावेळी त्याचे 2 शब्द बदलले जातात। मग देशाचे पंतप्रधान त्यावेळी काय करतात? त्यावेळी का बोलत नाहीत? असं आहे की बाबासाहेबांचं आणि काँग्रेसचं काय नातं हे त्यांना आम्हाला सांगायची गरज नाही। या देशाचं संविधान बनवण्यासाठी पूर्ण ताकद काँग्रेसने बाबासाहेबांच्या मागे लावली, हे सत्य आहे। आणि हे बाबासाहेबांनी संविधान संसदेमधल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे। ज्यावेळी ते संविधानावर चर्चा चालू होती त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं की ज्यावेळी मला हे संविधान बनवत असताना मला काँग्रेसने पूर्णपणे त्यामध्ये सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे। आणि बाबासाहेबांना कांदे म्हणते त्यामध्ये होते बाबासाहेब, कुणाच्या गव्हर्नमेंटमध्ये होते? त्यामुळे मला एक मोदीजींना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला देशामध्ये घटना होतात, ज्यावेळी मागासवर्गीयांवर अन्याय होतो, आदिवासीवर अन्याय होतो, ज्यावेळी मणिपूरमध्ये महिलांवरती लग्नधिंड निघते, ज्यावेळी एखादे उन्हाव आणि त्यांचं सरकार तिथे होतं ना, त्यावेळी मोदीजी का बोलत नाहीत? जेव्हा हाथरसमध्ये एका मुलीवर होतं त्यावेळी मोदीजी का बोलत नाहीत? महिलांबद्दल बोलत नाहीत, दलितांबद्दल बोलत नाहीत, मागासवर्गीयांबद्दल बोलत नाहीत, आदिवासींबद्दल बोलत नाहीत। जेव्हा त्यांचेच खासदार संविधानाबद्दल बोलतात, त्याच्याबद्दल बदलण्याची भाषा करतात, त्यांच्याबद्दल बोलत नाहीत। त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रश्नाची नाही, मला प्रश्न पहिला आहे की मोदीजी समानता मानतात का की समरसता मानतात? कारण मी बघितलं जेव्हा त्यांचं सरकार इथं होतं त्यावेळी शब्द बदलून समानतेच्या ऐवजी समरसता आणली। समरसता कुणी आणली? या समरसतावर हा RSSचा आहे की भाजपचा आहे ह्याचं पण त्यांनी आम्हाला उत्तर बिलकुल मला तर म्हणून तर बोलते की केंद्र सरकारची काय भूमिका आहे जी मी बघितलं त्यांनी तो मध्ये नियम आणला। केंद्र सरकारला माझा प्रश्न आहे की तुम्ही हवा आम्हाला शुद्ध देऊ शकत नाही? तुमचे सरकार असले डबल इंजिन द्या, ट्रिपल इंजिन द्या, कशाला द्या? यासाठी द्या। डबल इंजिन दिलं नाही ते आज रस्त्यांची अवस्था काय? आम्ही मोमेंट करतो रस्त्यांसाठी। आज तुम्ही मला सांगा हवा काय मुंबईची? आज मुंबईच्या डेव्हलपमेंट मध्ये काय हेल्थ व्यवस्था काय? आज मुंबई महानगरपालिकामध्ये 3 वर्षापेक्षा जास्त काळ झाला नगरसेवक नाही, राज्य सरकारच्या हातामध्ये कारभार आहे। यांनी मध्ये कायदा करून आणला ना, आता मुंबई मी आजच सकाळी वाचलं की मुंबई महानगरपालिका कायद्यामध्ये बदल करते, हे करते ते करते। अरे मुंबईकर पाण्यासाठी सर्वांना पाणी मिळावं हे धोरण आहे खरं तर। अरे पाणी सोडून द्या, तुम्ही टँकर माफिया सोडून द्या, बाकी सगळं सोडून द्या, तुमचे कायदेच असे कचक करताय की ज्याच्यामुळे मुंबईकरांना आज पाणी मिळत नाही। किती दिवसापासून आज संप चालू आहे? काही तोडगा निघतोय का याच्यावरती? आणि जर हा तोडगा निघणार नाही तर सर्वसामान्य माणसाला पाण्यापासून त्या ठिकाणी बाजूला राहावं लागतं, वंचित राहावं लागतं। आणि ह्याला जबाबदार तर कोण असेल? तर मुंबई महानगरपालिकेपेक्षा राज्य सरकार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार घ्या ना निर्णय इलेक्शनचा। इलेक्शन करायचं नाही, वरून तुम्ही निर्णय पाठवायचे केंद्र सरकारच्या माध्यमातून, विहिरी हे करणार ते करणार, असे टँकरवर नियम लावायचे। आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अशी सर्वसामान्य मुंबईकरांचे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती त्या ठिकाणी हाल होत आहेत मुंबईमध्ये। मी तर आता बघते की आता मला अपेक्षित आहे की आता मी बघितलं की मधल्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण खूप लोक फरार झाले, म्हणजे वरळीच्या केसमध्ये झाले, इतर केसमध्ये झाले, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती बोलले, शिवाजी छत्रपती महाराजांवरती बोलले ते कोरटकर आणि बाकीचे लोक पण मधल्या काळात गायब झाले। फरार होण्याची तर म्हटली परंपरा झाली आहे महाराष्ट्राला आणि देशाला। त्यामुळे देशामध्ये बहुतेक मंडळी गेलेली आहेत बाहेर, शोधून आणा त्यांना। करोडोचे भ्रष्टाचार त्यांनी केले, सर्वसामान्य माणसाला फसवून किती त्या ठिकाणी झाले। म्हणजे मी तर काय काय गोष्टीबद्दल बोलू इच्छिते। दुर्दैवाने आज कोणी त्या टोरस बद्दल बोलत नाहीये, बाकीच्या बद्दल बोलत नाही। सर्वसामान्य माणसांचे पैसे अडकलेत, गरिबाने कर्ज काढून ते पैसे दिलेत, त्या बँका तुम्ही हे केल्या, PMC बँक, सगळ्या बँका, पंजाब नॅशनल बँक, काय त्याचं झालं पुढे? लोकांना पैसे मिळत नाहीयेत। त्यामुळे अशी करोडो लोक पळून गेलेल्या माणसांना जर ते एअरपोर्ट मधून जातात तुम्ही त्यांना हे करू शकत नाही, म्हणजे याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे समजू शकता।